स्टुडंट मॅनेजमेंट समजून घेऊ. स्टुडंट बटनवरती क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्हाला नवीन विद्यार्थी ॲड करता येईल. इथं मी डमी नाव लिहितो. त्याला तुम्हाला रोल नंबर द्यावा लागणार आहे. रोल नंबर तुम्हाला युनिक द्यावा लागणार आहे. सेम रोल नंबर आपल्याला दोन विद्यार्थ्यांना देता येणार नाही, तो रजिस्टरच करणार नाही. तुम्हाला जी तारीख पाहिजे, बर्थ डेट लिहिली, आपण फोन नंबर लिहा. मी डमी नंबर लिहितो. त्याच्यानंतर ईमेल टाकला आपण. इथं ईमेलसुद्धा मी डमी टाकतो. आणि जो कोर्स त्याने निवडला तो कोर्स तुम्हाला इथं निवडता येईल. पण तुम्हाला वाटलं की त्याने दोन कोर्सला ॲडमिशन घेतले तर दोन कोर्सला सुद्धा तुम्हाला एकाच वेळी ॲडमिशन घेता येईल एकाच रोल नंबरवरती. तर अशा पद्धतीने आपण तो इथं सुविधा दिलेली आहे. आता एकाच कोर्सला ॲडमिशन घेतलं आणि नंतर त्या विद्यार्थ्यांनी कोर्स संपल्यानंतर किंवा कोर्स चालू असताना दुसऱ्या कोर्सला ॲडमिशन घेतलं तर आपण एडिटची पण सुविधा दिलेली आहे. तर तुम्ही दोन कोर्स एकसाथ निवडू शकतो. कोर्सची फीस आता दोन्ही मिळून मला लिहायची आहे, तर मी दोन्ही मिळून इथं 11,000 फी लिहिलेली आहे. दोन्ही मिळून मला ड्युरेशन 3 महिने, त्याच्याकडून तो पॅरल करतोय किंवा एकानंतर एक करणार असेल तुम्ही 6 महिने लिहू शकतो. तर अशा पद्धतीने ते 6 महिने हजेरीमध्ये त्याचं नाव येत राहणार आहे. ॲडमिशन डेट आजची असेल तर आजची टाका. नाही आता हिने ॲडमिशन घेतले 4 महिन्यापूर्वी, तर तुम्हाला पाहिजे असेल तर मागची ॲडमिशन डेटसुद्धा तुम्हाला टाकता येईल. जर तुम्ही सॉफ्टवेअर आता घेतलं आहे पण तुम्हाला वाटतं की मागच्या मार्चपासून मला इथं नोंदी ठेवायच्या तरीसुद्धा पॉसिबल आहे. जुन्या तारखा इथे टाकणं पॉसिबल आहे. त्याच्यानंतर कोर्स संपल्यानंतर त्याला कंप्लीटेड म्हणणार आपण. जर त्याने मधूनच कोर्स सोडला तर त्याला ड्रॉपड म्हणणार आणि सध्या ॲडमिशन घेतोय म्हणल्यानंतर त्याला ॲक्टिव्ह म्हणणार. ॲक्टिव्ह विद्यार्थीच फक्त तुम्हाला अटेंडन्समध्ये दिसतील. जे ड्रॉपड आहेत किंवा कंप्लीटेड आहेत त्यांची हजेरीमध्ये नाव दिसणार नाही आणि ते ॲब्सेंट पण दिसणार नाहीत. त्याचा व्यवस्थित पत्ता लिहा आणि इथं ॲड स्टुडंट करून टाका. तर अशा पद्धतीने विद्यार्थ्याचं ॲडमिशन झालेलं आहे. आता तसंच तुम्ही इथला एडिट करू शकता. मगाशीच बोललो तसं मी इथं एडिटवरती गेला तुम्ही तर तुम्हाला लक्षात आलं की नाही, तो म्हणतोय मला टॅलीत पाहिजे किंवा मला टॅली नको आहे, MSCIT बरोबर मला टायपिंगचा कोर्स पाहिजे, टायपिंग 30 पाहिजे मला. ते त्यांनी इंग्रजी 30 निवडलं तर तुम्हाला ते एडिट करता येणार आहे. तर एडिटची इथं सुविधा दिलेली आहे. तर आपण सेव्ह केलं तर तुम्हाला इथं दिसेल बघा, त्याने इथं MSCITने GCTBC घेतलेलं आहे. इथं सर्च ऑप्शन दिलेलं आहे. सर्चद्वारे आपण रोल नंबर टाकून किंवा विद्यार्थ्याचं नाव टाकून विद्यार्थी सर्च करू शकतो. खूप सारे विद्यार्थी असतील तेव्हा तुम्हाला कदाचित त्याची गरज पडेल. फिल्टर करता येईल तुम्हाला. फक्त तेवढा एकच कोर्स शोधायचा असेल तर तुम्ही फक्त MSCITचे विद्यार्थी सर्च करू शकता. तुम्हाला फक्त GCTBC 30 पाहिजे इंग्लिश तर तेच फक्त निवडायचे आहेत तर ते तुम्हाला शोधता येते. आता ते कंबाईंड कोर्स असेल तर त्याचं नाव दोन्ही ठिकाणी दिसणार आहे. किंवा तुम्हाला फक्त विशिष्ट तारखेच्या ॲडमिशन चेक करायचे असतील तर जानेवारीच्या 1 तारखेपासून तर आजच्या तारखेपर्यंत टुडे तुम्हाला रिपोर्ट पाहिजे तर तुम्हाला असा रिपोर्ट काढता येईल. तर अशा पद्धतीने आपल्याला स्टुडंट मॅनेजमेंट वापरता येणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, नको असलेला विद्यार्थी तुम्हाला काढून टाकायचा असेल तर तुम्ही इथून डिलीटसुद्धा त्याला करू शकता. तर तो त्या लिस्टमधून कायमचा निघून गेला. आता जे काय करतात तुम्ही किंवा तुमचे स्टाफ ते तुम्हाला इथं सगळं तुम्हाला रिसेंट ॲक्टिव्हिटीमध्ये दिसत आहे.